अक्षय तृतीया जवळ आली की आपण सांजोरी, करंजी, लाडू हमखास करतो. तर आज आपण त्यातीलच एक पदार्थ करणार आहोत. तर आज आपण सारणाने गच्च भरलेली फक्त खोबरा किस वापरून पारंपरिक पद्धतीने तयार केलेली करंजी बघणार आहोत. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण मस्त खुसखुशीत, खस्ता आणि सारणाने गच्च भरलेली करंजी कशी करायची ते बघणार आहोत. वरतून खुसखुशीत होण्यासाठी कणिक कशी मळायची, पारी कशी लाटायच्या आणि सारण तयार करताना कोणती काळजी घ्यायची आणि विशेष म्हणजे तळताना तेलाचं टेम्परेचर कसं हवं, ही सगळी माहिती मी टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे आपल्या करंज्या शेवटपर्यंत तशाच खुसखुशीत राहतात, अजिबात मऊ पडत नाही किंवा कडक होत नाही. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं सुरुवातीला आपल्याला करंजीच्या आवरणासाठी कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी मी रवा घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथं मी 4 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप मी अगोदर 2 चमचे घेतलेलं होतं, नंतर त्याला थोडंसं गरम करून घेतलं, वितळवून घेतलं आणि ते बरोबर 4 चमचे भरलेलं आहे. आपण आता त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला तूप गरम असतं म्हणून मी चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं, नंतर हाताने व्यवस्थित ते चोडून मिक्स करून घेते. आता बघा अशी मूठ वाढली गेली की आपलं समजायचं तूप व्यवस्थित आपल्या सगळ्या पिठाला लागलेलं आहे. तर आता आपलं हे जे तूप आणि जे मैदा आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण कणिक मळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी त्याच वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करत मी आता पाणी मैद्यामध्ये टाकून घेते आणि कणिक छान मळून घेणार आहे. तर मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे की आपल्याला पाणी किती लागलेलं आहे. तर असं थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. तर कणिक कशी मळायची तर ते तुम्हाला सांगते. तर आपल्याला जास्त घट्टसर किंवा जास्त पातळही कणिक मळून घ्यायची नाही आहे, तर एकदम मध्यममध्ये कणिक मळायची आहे. तर आपण पोळ्यांना जशी कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्टसर आपल्याला ही कणिक मळायची आहे. तर बघा कणिक मळून झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते. अशी आपल्याला सॉफ्ट अशी कणिक हवी आहे, पण जास्त कडक किंवा जास्त आपल्याला सैलसरही कणिक मळायची नाही, तर मध्यममध्ये कणिक मळून घ्यायची आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. तर बघा अर्धी वाटी ही आपल्याला पाणी लागलेलं आहे, थोडं कमीच पाणी लागलेलं आहे आपल्याला. आता मी यावर झाकण ठेवून याला बाजूला ठेवून घेणार आहे. आता आपण सारण तयार करून घेऊ. तर त्यासाठी तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवून घेतलेली आहे. नंतर त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी 2 वाट्या भरून खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. हा कोरड्या खोबऱ्याचा किस आहे. घरीच मी खोबरं बारीक किसून घेतलेलं होतं. तर या पद्धतीचं खोबरं किसून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित आता आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. परतत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची. मोठ्या गॅसवर किंवा मध्यम आचेवर हे बिलकुल परतायचं नाही, नाहीतर ते लवकर करपतं, लालसर पडतं आणि ते व्यवस्थित लागत नाही. तर 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतल्यानंतर मी त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे आहेत ते टाकून घेतलेले आहेत. यामध्ये सुकामेवा पण तुम्ही टाकून घेऊ शकता. तर आता त्यालाही 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मी परतून घेणार आहे. सुगंध घरात दरवळेल तोपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे आणि छान परतल्यानंतरच आपलं हे जे सारण आहे ते चवीला छान लागतं. थोडंसं गुलाबी रंगावर आलं की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे सारण आपलं छान तयार होतं. आता मी एका परातीमध्ये हे सारण व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे आणि आता ज्या वाटीने आपण मैदा, खोबरं मोजून घेतलं त्याच वाटीने पाऊण वाटी पिठी साखर टाकून घेते. इथं पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता त्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. तुम्ही यामध्ये जायफळ पावडर टाकली तरी चालेल. नंतर तुम्ही यामध्ये सुकामेव्यामध्ये मनुके, चारोळी आणि अजून तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडत असतील तेही टाकून घेऊ शकता. आता हे व्यवस्थित हाताने चोडून मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जो खोबऱ्याचा किस आपण भाजून घेतलेला होता त्याचाही छान चुरा होऊन जातो आणि छान बारीक आपलं हे स्टफिंग तयार होतं. आता इकडे आपली कणिकही छान मुरली गेलेली आहे आणि मी तिला आता एक वेळा व्यवस्थित मळून घेणार आहे. तर व्यवस्थित मळून झाल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तर मी सुरुवातीला 5-6 गोळे तयार करून घेते आणि नंतर मग बाकीचे राहिलेले गोळे मी तयार करून घेणार आहे. तुमच्या मदतीला जर कोणी असेल तर तुम्ही एक साथ सगळे गोळे करून घ्यायचे आणि करंज्या तयार करून घ्यायच्या. तर मी इथं अगोदर सुरुवातीला 5-6 गोळे तयार करून घेते आणि राहिलेली कणिक मी झाकून ठेवून देणार आहे. तर या पद्धतीने झाकण ठेवून घ्यायचं, म्हणजे कणिक कडक पडत नाही. आता मी एक गोळा घेतलेला आहे आणि मी आता त्याची पारी लाटून घेते. तर आमच्याकडे पाती म्हणतात. तर ती अशी छोट्या आकाराची
पाती लाटून घ्यायची आहे। तर पारी लाटताना मध्यममध्येच लाटायची, जास्त जाड किंवा बारीक लाटायची नाही, म्हणजे करंज्या तळताना व्यवस्थित तळल्या जातात, अजिबात तेलात फुटत वगैरे नाही। तर आता बघा ही मस्त पाती लाटून झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते। तर बघा एकदम मध्यममध्ये मी ही पाती लाटून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये सारण भरून घेणार आहोत। तर मी सारण एका बाउलमध्ये भरून घेतलेलं होतं आणि चमच्याने असं 3 चमचे मधोमध सारण भरून घ्यायचं आहे आणि त्या सारणाला मधोमध असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। नंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि बोटाने पाणी सगळ्या आजूबाजूला कडेला लावून घ्यायचं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। पाणी लावल्यानंतर आपण पारीला असं दुमडून घ्यायचं आहे आणि एक बाजू दुसऱ्या बाजूवर ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित तिला दुमडून घ्यायचं आहे। नंतर असं बोटाने हाताने असं प्रेस करत करत तिला ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत आणि असं आता मी इथं एक काटेरी चमचा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर करंज्यांचा साचा नसेल तर या पद्धतीने असं काटेरी चमच्याने त्याच्या ज्या कडा आहेत त्या असं व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत। तर बघा मस्त डिझाईन पडते आणि छान करंजीही दिसते। तर मी हा तुम्हाला एक प्रकार दाखवलेला आहे। तर तिला व्यवस्थित एका डिशमध्ये ठेवून घ्यायची आणि वरतून असं कॉटनचा कपडा ठेवून घ्यायचा, त्यामुळे करंजी अजिबात कडक वगैरे पडत नाही। तर आता मी तुम्हाला दुसरी पाती आहे ती लाटून दाखवते। तर बघू शकता असा गोळा घ्यायचा आणि तिला व्यवस्थित मध्यममध्ये लाटून घ्यायची। तर इथं बघा असं मध्यममध्ये व्यवस्थित मी पारी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आता मी जे सारण आहे खोबऱ्याच्या किसचं ते टाकून घेते। असं मधोमध टाकल्यानंतर ते व्यवस्थित करून घ्यायचं। इथं काही जणी खोबऱ्याच्या किसमध्ये थोडासा रवाही भाजून घेतात, त्याने ही करंजी फार छान लागते। पण इथं मी पारंपरिक पद्धतीने आई आजी करायच्या त्या पद्धतीनेच ही करंजी करते। आता बघा मी कडेला असं पाणी लावून घेतलेलं आहे आणि एक बाजू दुमडून दुसऱ्या बाजूवर ठेवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित तिला असं बोटाने कडेकडेचा भाग प्रेस करून घेते, म्हणजे ती तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार नाही। तर आता व्यवस्थित असं प्रेस केल्यानंतर आता माझ्याकडे असं हे चक्री आहे, तर ही चक्रीचा चमचा आहे तो ज्याने आपण सांजोऱ्यासुद्धा करतो, तर तसा चमचा असेल तुमच्याकडे तर त्याने सुद्धा तुम्ही हे व्यवस्थित करंजी कट करून घेऊ शकता आणि दुसरी करंजी ही आपली तयार झालेली आहे। आणि जो आपला कडेकडेचा भाग असतो शिल्लक राहतो तो कणिकमध्ये परत मिक्स करून घ्यायचा, त्याला अजिबात फेकून द्यायचा नाही। तर आता मी तिसरी करंजीसुद्धा तुम्हाला भरून दाखवते। तर मी ह्या करंज्या 2 बॅचेसमध्ये तयार करून घेणार आहे। तुमच्याकडे जर मदतीला कोणी असेल तर तुम्ही मदत घेऊन ह्या करंज्या एकसाथ तयार करून घ्यायच्या आणि कॉटनच्या कपड्याखाली त्यांना व्यवस्थित झाकून घ्यायचं, म्हणजे त्या अजिबात कडक पडत नाही। तर या पद्धतीनेच तुम्ही ह्याच्या करंज्या त्या तयार करू शकतात। मी मागेसुद्धा तुमच्यासोबत करंजीचा व्हिडिओ शेअर केलेला होता, तर तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता। त्यामध्ये मी सुद्धा 3 प्रकारच्या करंज्या करून दाखवलेल्या आहेत। तर बघा आपल्या करंज्या किती छान मस्त अशा तयार होत आहेत। तर मी 3 करंज्या अगोदर सुरुवातीला करून घेतलेल्या आहेत, त्यांना कॉटनच्या कपड्याखाली झाकून घेतलेलं आहे। आता मी राहिलेल्या करंज्याही याच पद्धतीने करून घेणार आहे। तर आता इथं बघू शकता ह्या करंज्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्यांना तळून घेणार आहोत। आता इथं करंजी तळण्यासाठी इथं मी तेल गरम करायला ठेवून घेतलेलं होतं आणि आता आपल्याला तेल कसं गरम करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर थोडासा गोळा तेलामध्ये सोडायचा आणि तो असं अलगद वर यायला लागला म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झाल्याचं समजायचं। आपल्याला जास्त कळकळीत गरम तेल करायचं नाही किंवा मध्यममध्येही करायचं नाही। तर थोडंसं आपल्याला गरम तेल झालं की लगेचच आपल्याला त्यामध्ये करंज्या सोडून घ्यायच्या आहे आणि तेलात मावतील एवढ्याच करंज्या आपल्याला सोडायच्या आहेत, जास्त गर्दीही करायची नाही। तर मी तेलामध्ये 4 करंज्या सोडून घेतलेल्या आहेत आणि करंजीची एक बाजू थोडीशी तळले गेल्यानंतर तिला आता पलटून घेते। तर बघा अजिबात त्या करपल्या नाही आहेत किंवा लालसर तयार झालेल्या नाही आहेत, तर अगदी मस्त मध्यममध्येच त्या व्यवस्थित तळल्या जात आहेत। अजिबात तेलाचं टेम्परेचर जास्त गरम नाही आहे। तर या पद्धतीचंच आपल्या ह्या करंज्या व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजेत। तर तुम्हाला अजून एक टिप्स सांगते, ज्या पद्धतीने आपण समोसे वगैरे तळतो त्याच पद्धतीने करंज्याही तळून घ्यायच्या आहेत, पण आपल्याला जास्त वेळही यांना तळायच्या नाहीत आणि मंद आचेवरतीच यांना उलट पलट करत सतत असं उलट पलट करत राहायचं आणि त्यांना व्यवस्थित खरपूस असं तळून घ्यायचं आहे। तर बघा एकदम मस्त अशा क्रिस्पी आपल्या ह्या करंज्या तळल्या जात आहेत आणि रंग बघा किती छान आलेला आहे आणि त्यावर छान असे बबल्स पण आलेले आहेत, म्हणजे आपल्या छान अशा करंज्या तळल्या जात आहेत।
दिसायला बघा किती छान मस्त दिसत आहेत आणि रंग बघा किती छान गोल्डन कलर आलेला आहे. तर याच कलरवर आणि याच पद्धतीने ह्या तळल्या गेल्या पाहिजेत, नाहीतर आपल्या ह्या करंज्या अजिबात चवीला चांगल्या लागत नाही. तर आता बघा मी ह्या एक एक करत व्यवस्थित एका चाळणीमध्ये ह्या करंज्या काढून घेते आणि एखाद्या मोठ्या गाळणीवर चाळणीवर ह्या निथळत ठेवून घ्यायच्या आहे, म्हणजे अजिबात त्या तेलकट होत नाही. तर बघा एकदम मस्त सुरेख अशा मस्त खुसखुशीत आपल्या ह्या करंज्या तयार झालेल्या आहेत. तर आता मी दुसरी बॅचही तेलामध्ये सोडून घेतलेली आहे. तर मी असं 4-4 करंज्या तळून घेते. तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, तेल अजिबात जास्त कडक गरम करायचं नाही. तेलात मावतील तेवढ्याच करंज्या तेलामध्ये सोडायच्या आणि त्यांना उलट-पलट करत व्यवस्थित मंद आचेवरती त्यांना खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. मस्त त्या क्रिस्पी होतील तोपर्यंत तळायच्या. तर आता बघू शकता आपली दुसरी बॅचही छान मस्त तळली गेलेली आहे आणि रंगही छान आलेला आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या अक्षय तृतीयेला ह्या करंज्या नक्की ट्राय करून बघा. मुलांना फार आवडतात. तर अधूनमधून मुलांना आवडतात म्हणून ह्या करंज्याही तुम्ही करू शकता. तर आता मी त्यांना गाळणीवर व्यवस्थित निथळून घेते. तर बघा मी अशा मोठ्या गाळणीमध्ये ठेवून घेतलेल्या होत्या. थंड करून घेते आणि हो, तळल्यानंतर त्यांना अजिबात फॅनखाली ठेवायचं नाही, नाहीतर त्या लवकर नरम पडतात. तर आता मी त्यांना एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घेते. तुम्ही यांना डब्यामध्ये ठेवून 1 महिन्यापर्यंत असंच ठेवू शकता. अजिबात त्या खराब होत नाही. फक्त अधूनमधून थोडंसं त्यांना हवेशीर ठेवायचं, म्हणजे त्या लवकर खराब होत नाही. तर आता बघा किती छान मस्त अशा आपल्या खरपूस, खुसखुशीत आणि विशेष म्हणजे गच्च भरलेल्या सारणाने आपल्या ह्या करंज्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आणि कलरही किती एकदम परफेक्ट आलेला आहे. आणि आता मी तुम्हाला एक करंजी तोडून दाखवते. तर बघा अजिबात ती कडक किंवा नरम नाही आहे आणि सारणही बघू शकता किती गच्च भरलेलं आहे. मी आता तुम्हाला दुसरी करंजी सुद्धा तोडून दाखवते. तर बघू शकता किती वरतून अशी खुसखुशीत झालेली आहे आणि मी तुम्हाला त्याचा आवाजही ऐकवते. तर बघा एकदम मस्त खुसखुशीत आपली ही करंजी तयार झालेली आहे आणि मुलं बघताच ती संपवतील एवढी छान अशी टेस्टी आपली ही करंजी तयार झालेली आहे. तर इथं मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ह्या करंज्या नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडल्या असतील तर कमेंट करून नक्की मला सांगा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.